नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ म्हणजेच RTMU अंतर्गत येणाऱ्या PhD साठी आलेली नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, PhD साठी अर्ज करताय उद्याच असेल शेवटचा दिवस। 5 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत PhD साठी अर्ज करण्यासाठी 16 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे। 8 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती। PhD करू इच्छिणाऱ्यांना 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। विद्यापीठाच्या पेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच PhD प्रवेशासाठी ग्राह्य मानले जाईल। ज्या उमेदवारांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली पेट परीक्षा उत्तीर्ण केले असेल अशाच विद्यार्थ्यांना PhD साठी अर्ज करता येणार आहे। विद्यापीठाने रिक्त जागांची यादी यापूर्वी जाहीर केली असून त्यानुसार अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी 16 जुलैपर्यंत त्यांच्या विषयाच्या संशोधन केंद्रात लेखी अर्ज करावा लागणार आहे। त्यानंतर 19 जुलै रोजी संबंधित संशोधन केंद्रात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची विषयनिहाय यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल। 21 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांची संशोधन सल्ला समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल। 2 ऑगस्ट रोजी RAC मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल। निवड झालेल्या उमेदवारांना आपले तात्पुरते प्रवेश निश्चित करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। PhD प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील PhD पोर्टल या लिंकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे। प्रवेश प्रक्रियेच्या आयोजनासाठी सर्व संबंधित विभागाकडून विभाग प्रमुख व संशोधन केंद्रांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। यामध्ये काही अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी आपल्या विषयाच्या विभाग प्रमुखाशी किंवा संशोधन केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाने केले आहे। तर ही होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणाऱ्या पेट विषयीची माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।